क्रीडागुणांना वाव देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2024 चे आयोजन केले आहे। राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर नमो चषक कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते। त्याच धर्तीवर ऐरोली मतदारसंघात नमो चषक 2024 घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा याचा शुभारंभ चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित मेडकर, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, रविकांत पाटील, शंकर मोरे, शशिकांत राऊत, भारती पाटील, सायली शिंदे, वैशाली नाईक, लता मडवी, उषा भोईर, शशिकला पाटील उपस्थित होते। या स्पर्धेत आउटडोअर मध्ये मॅरेथॉन, सायकलिंग, क्रिकेट, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, इनडोअर मध्ये निबंध, बुद्धिबळ, वक्तृत्व, चित्रकला, नृत्य, कला, क्रीडा अशा खेळांचा समावेश आहे। महिला व पुरुष गटात या स्पर्धा राबवल्या जाणार आहेत। 6000 पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। सदृढ भारत, निरोगी भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संकल्पना राबवत आहेत। देशाचं भविष्य काळ युवकांमध्ये आहे आणि त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले। बाबाशी की आज राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आजचा दिवस युवांकरता त्यांनी घोषित केलेला आहे आणि त्या निमित्तानं नमो चषक 2024 याचा शुभारंभ झालेला। या ठिकाणी आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। नवी मुंबईमधल्या 60,000 विद्यार्थी याच्यात सहभागी होणार आहेत। एक युवा विभागाचे अध्यक्ष अमित मेडकरांकडे जबाबदारी सोपवलेली आहे। जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि संजू नाईक त्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेतो। एकूणच आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना जगातल्या प्रत्येक विषयागणिक म्हणजे खेळागणिक मिळावंच, परंतु सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळावं यासाठी जी मोदी साहेबांनी प्रेरणा दिलेली आहे ती पुरेपूर वापरण्याचा विचार सगळ्याच माझ्या सर्व सहकार्याने केलेला आहे आणि ते यशस्वी होतं याविषयी मला शंका नाही। नमो चषक हा पर्सनल स्पर्धा आहेत, गायन स्पर्धा आहे, त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आहे, त्याचबरोबर सांघिक कबड्डी, खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांकरता सहभाग विद्यार्थ्यांनी घ्यावा, तरुणांनी घ्यावा हा या पाठिंबाचा उद्देश आहे। भविष्यकाल देशाचा तरुणांमध्येच आहे, विद्यार्थ्यांमध्येच आहे, हे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या अंतिम टप्प्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळालं। प्रॅक्टिकली दिघ्याला रेल्वे स्टेशन व्हावं, खेरणे बोनकोडे रेल्वे स्टेशन व्हावं याकरता संजू नाईकांनी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं, तसा पत्रव्यवहार केला। मधल्या काळामध्ये दिघे रेल्वे स्टेशन बिहारमध्ये कुठेतरी बेंगॉलमध्ये की बिहारमध्ये त्याच्यामुळे परत ते थांबले आणि मग संजू नाईकांनी सर्वच शासकीय यंत्रणाच्या पाठपुरावा करून दिघा गाव रेल्वे स्टेशन हे तिथून ग्रामसेवक, महानगरपालिका, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर आणि मंत्रालय पातळीवरून त्याचा तिथून पाठपुरावा करून रेल्वे मंत्रालयाला ते सगळं पाठवलं आणि अंतिमतः आज माननीय नरेंद्रजी मोदी साहेब जे नावा शिवा आणि शिवडी या सगळ्यात मोठ्या सागरी मार्गाचं उद्घाटन करते, त्याचबरोबर दिघा गाव रेल्वे स्टेशन सुद्धा उद्घाटन होणार। राज्यामध्ये सर्व खेळाडूंना, कलाकारांना आपल्या स्थानिक ठिकाणी हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावे व प्रत्येक वयोगटातील नागरिकांना या नमो चषकमध्ये सहभागी होऊन यशस्वी करण्याचे आवाहन भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले। राजमाता जिजाऊ यांच्या जयंती, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। स्वामी विवेकानंद यांची आज जयंती
त्यांच्या पवित्र स्मृतीस आज विनम्र अभिवादन. आज राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्व भारतवासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमो चषक 2024 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये नमो चषकाची सुरुवात झाली आहे. आपल्या राज्यामध्ये सर्व खेळाडूंना, कलाकारांना हक्काचं असं व्यासपीठ निर्माण व्हावं. आपल्या शहर स्तरावर, जिल्हा स्तरावर या सर्व खेळाडूंनी आणि कलाकारांनी परफॉर्म करत असताना त्या परफॉर्मन्स नंतर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि देशस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परफॉर्मन्स करण्याकरता आपल्या स्थानिक ठिकाणी त्यांना हक्काचं असं व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे. महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो चषक, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या नमो चषकाचं आयोजन केलं गेले. खूप मोठ्या संख्येनं ज्या खेळ प्रकारांमध्ये, ज्या कला प्रकारांमध्ये खेळाडूंना आपला परफॉर्मन्स करायचा आहे, प्रावीण्य मिळवायचं आहे, त्यांना खेळण्याची इच्छा आहे, आपल्या कलेचं प्रदर्शन करण्याची इच्छा आहे, अशा सर्व प्रकारच्या व्यासपीठांचं एक आयोजन हा संपूर्ण जिल्हा स्तरावर केलं गेलं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुरू केलेलं खेलो इंडिया हा खेळ प्रकार, हा उपक्रम हा खरोखर संपूर्ण भारतातील प्रत्येक खेळाडू करता हा उपयोगी ठरतो. स्थानिक खेळ, मैदानी खेळ, सर्वच खेळ प्रकार आपण वेगळ्या स्तरावर खेळत असताना आपण देशस्तरावर खेळण्याची संधी ही प्रत्येक खेळाडूला मिळाली पाहिजे. आणि ह्या खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळ प्रकारामध्ये आपण खेळावं, आपला सहभाग नोंदवावा, अशा प्रकारची भावना प्रत्येक खेळाडूची होती. आणि त्या अशा चांगल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्थानिक पातळीवर विविध खेळ प्रकार, कला प्रकारांचं आयोजन झालं पाहिजे. आणि त्याच अनुषंगानं आज नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आज नमो चषक, त्यामध्ये विविध खेळ प्रकार, विविध कला प्रकार, खेळ प्रकारांमध्ये कुस्ती, कबड्डी, खो खो, क्रिकेट आणि युवकांकरता, महिलांकरता इतर खेळ प्रकार आणि त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. हजारोंच्या संख्येनं खेळाडू, कलाकार या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या नमो चषकामध्ये जास्तीत जास्त संख्येनं विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक वयाच्या प्रत्येक घटकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं, स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी करावी, अशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांना. या 10 वर्षाचा कालखंड जर आपण सगळ्यांनी बघितला आणि नुसता बघितला नाही तर आपण प्रत्येकानं अनुभवला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश प्रगती करत असताना प्रामुख्यानं युवक, खेळ आणि कला यांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे. आरोग्याविषयी, आरोग्य सुविधा, परंतु आपलं आरोग्य चांगलं असताना आपण नियमित व्यायाम केला पाहिजे, आपल्या आरोग्याची चिकित्सा केल्या पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.